Chapter 7 Environmental Management, Standard 9, Science 2. Hello students, look at this picture. What can you see here? It is a footpath with lots of waste here and there. It is thrown. Now, what will happen if we will survive or we will live in such a dirty atmosphere? Definitely we are going to feel sick. अशा घाणेरड्या वातावरणात जर आपण राहिलो तर आपण नक्कीच आजारी पडू. पण जर तुम्ही, मी, आपण सर्वांनी इनिशिएटिव्ह घेऊन आपला कचरा असतो तो आपण घंटागाडीतच टाकला आणि नियम लावून घेतला स्वतःला की आपण आपला घरातला कचरा इकडे तिकडे फेकायचा नाही आणि कोणाला तो फेकूनही द्यायचा नाही, तर हेच फुटपाथ कसं दिसेल बरं? हे बघा किती सुंदर दिसतं इथे. स्वच्छ जागा, स्वच्छ हवा आणि परिणामी स्वच्छ आरोग्य म्हणजेच स्वस्थ आरोग्य. खूप काही जास्त करायची गरज नाही. फक्त स्वतःला एक नियम लावून घ्यायचा की जिथे कचरा कुंडी असेल तिथेच आपण कचरा टाकला पाहिजे. हातात येईल कचरा त्यावेळेस तो कुठेही फेकायचा नाही. इतकाच नियम आपण लावून घेतला तर परिणामी आपल्या सर्वांच्या भोवतालची जी जागा आहे ती स्वच्छ राहील आणि आपल्या सगळ्यांचं आरोग्यही. Now let us see how to manage these solid waste. Here are 7 principles of solid waste management. The first one is reuse, पुनर्वापर. After use material should be reused for some other purpose and it should be proper purpose. म्हणजे एकदा वापरलेली गोष्ट आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो का? That is called as reuse. Next, refuse. Refusal to use article made from non-degradable articles like plastic and thermocol. आपल्या शाळेचं आपण ठरवलेलं आहे बघा की आपण नो थर्माकॉल ॲट स्कूल प्लीज, किंवा इवन आपण शाळेमध्ये प्लास्टिकच्या बॅग्स वापरत नाही आहे. याचं कारणच हे आहे की चॅरिटी शुड ऑलवेज बिगिन फ्रॉम होम. आपण सर्वांनी ठरवलं आहे ना की आपल्याला प्लास्टिक आणि थर्माकॉल नाही वापरायचा, तर आपण आपल्या घरापासून त्याची सुरुवात केली पाहिजे. शासनाने आता खरंच याचं गांभीर्य लक्षात आलेलं आहे शासनाला की प्लास्टिकचं वापर कमीत कमी करावा, म्हणून महानगरपालिकेचे लोक येऊन जे दुकानदार प्लास्टिकच्या पिशव्या बाळगत आहेत त्यांच्यावर कारवाई करत आहेत आणि त्यांना खूप मोठा असा दंड द्यावा लागतो आहे, 5-5 हजाराचा. म्हणून ही एक छोटीशी इनिशिएटिव्ह झालेली आहे गव्हर्नमेंटची की आपण रिफ्यूज, प्लास्टिक वापरायचंच नाही, थर्माकॉल वापरायचाच नाही. थर्ड प्रिन्सिपल इज रिसायकल. प्रोडक्शन ऑफ useful articles by recycling solid waste. For example, paper and glass can be recycled. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पेपर जे आहेत हे रिसायकल होतात. ते कसे? तर हँडमेड पेपर आपण घरीसुद्धा तयार करू शकतो. काच एकदम हाय टेम्परेचरला जर काचेला वितळवता येतं आणि पुन्हा त्या काचेपासून नवीन काचेच्या वस्तू बनवता येतात. सो ऑल दिस इज रिसायकल. म्हणजे काही आर्टिकल्स असे आहेत की जे आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो. झाड तोडल्यावर पेपर तयार होतात, मग ते पेपर असे खराब कसे करायचे, फेकून कसे द्यायचे, तर ते फेकून न देता त्याची जी रद्दी गोळा होते ती रद्दी पुन्हा रिसायकलसाठी जाते आणि त्याच्यापासून नवीन वस्तू बनतात. आणि मग त्यापासून मग आपण रिसायकल हे चांगलं प्रिन्सिपल शिकलेलो आहोत की आपण अशाच गोष्टी वापरायच्या की ज्या रिसायकल होतील, की ज्या पुन्हा पुन्हा आपण टाकल्यानंतर पुन्हा पुन्हा रियूज होतील रिसायकलमध्ये. ओके. आणि मग यामुळे काय होईल की निसर्गाची हानी आपल्याकडून कमीत कमी होईल. कारण पेपर जर तुम्ही एकदा घेतला, वापरला आणि फेकला तर
त्यासाठी पुन्हा नवीन झाडं तोडली जातील. पण तेच कमी होण्यासाठी हे रिसायकल खूप चांगलं प्रिन्सिपल राबवण्यात आलेलं आहे. यामध्ये हँडमेड पेपर आणि हँडमेड पेपरपासून वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जातात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पेपर भिजवल्यानंतर त्याचा लगदा तयार करून त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात. सो दिस इज नथिंग एल्स बट रिसायकल. नाउ लेट अस गो टू अवर फोर्थ प्रिन्सिपल, दॅट इज rethink. Rethinking our habits, activities and their consequences in connection with the use of various articles of daily use. आपण जे काही दररोज दैनंदिन जीवनामध्ये वापरतोय या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे का, किंवा याचा जर आपण अतिरेक केला, जास्त वापरलं तर त्याच्यापासून निसर्गाला किंवा आपल्या मनुष्य प्राण्यांना काही हानी होऊ शकते का, याचा आपण पुनर्विचार केला पाहिजे. सो वी शुड ऑलवेज रिथिंक अबाउट वॉट एवर आवर हॅबिट्स आर, वॉट एवर ॲक्टिव्हिटीज वी आर डुईंग अँड वॉट विल बी द कॉन्सिक्वेन्सेस इन कनेक्शन विथ आवर वेरियस आर्टिकल्स ऑफ डेली यूज. म्हणजे आपण दिवसभरात ज्या ज्या गोष्टी वापरतोय त्या सगळ्या गोष्टींचं कनेक्शन काय आहे, and how will it affect in good manner or it will affect in bad manner. We should think about it and then only we should proceed for using certain articles. Our next principle is reduce. Restriction the use of resources to avoid their wastage. Old material should be reused. One thing should be shared by many. Use and throw type of object should be avoided. आता याच्यामध्ये आपण स्वतःला काही गोष्टींचा नियम घालून दिले पाहिजे की ह्या गोष्टी आपण वापरायच्या आहेत, अशाच गोष्टी वापरायच्या की ज्या आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो, आणि ज्या जुन्या झालेल्या वस्तू आहेत त्या पण आपण पुन्हा वापरू शकतो का, आणि एकदा वापरून फेकून देण्याच्या ज्या वस्तू आहेत ह्या आपण वापर कमीत कमी केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आजकाल बाजारामध्ये 1-1 रुपयाचे पेन आहेत जे यूज अँड थ्रो चे असतात, आणि आपण काय करतो की आपण वापरतो आणि फेकून देतो. खूप साधा विचार करा. तुमच्या वर्गामध्ये सपोज 50 मुलं आहेत आणि 50 मुलांनी एक पेन आज वापरायला घेतला आणि तो उद्या संपला, तर उद्या कचऱ्यामध्ये ॲट अ टाईम 50 पेन पडणार आहेत. हे झाले फक्त तुमच्या वर्गापुरतं. मग आपल्या शाळेमध्ये साधारणतः रचना आणि नवरचना ह्या दोन्ही मिळून आपण सरासरी आपण म्हणूया की 2000 मुलं आहेत, ठीक आहे. मग ह्या 2000 पेन जर एक दिवसाआड कचऱ्याच्या डब्यात पडत असतील फक्त आपल्या शाळेमधून, तर आपण निसर्गाला किती हानी करतोय. मग आपण सरळ साधं काय करायचं की शाईचा पेन वापरू शकता तुम्ही, की ज्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा शाई वापरून तुम्ही एकच पेन 2-2, 3-3 वर्ष वापरू शकता. किंवा रिफिल टाकण्याचे जे पेन आहेत की ज्याच्यामध्ये तुमची रिफिल संपली तर तुम्ही फक्त रिफिल रिप्लेस करू शकता आणि पेन तुम्ही पुन्हा पुन्हा तोच वापरू शकता. सो इट विल बी अ स्मॉल स्टेप ऑफ युअर्स अँड मी टुवर्ड्स सेविंग द एन्व्हायरमेंट. म्हणजे आपण पर्यावरणासाठी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. फक्त आपले जे काही डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहेत यांच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करून फक्त छोटासा चेंज जर करून आणला तर आपण निसर्गाचं बऱ्यापैकी समतोल राखू शकतो आणि निसर्गाला आपण थोडीफार मदत करू शकतो. ठीक आहे. नाव अवर नेक्स्ट प्रिन्सिपल इज रिसर्च. विद्यार्थी मित्रांनो, रिसर्च म्हणजे अभ्यास. कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड टू रियूज ऑफ मटेरियल दॅट आर टेम्पररीली आउट ऑफ यूज. म्हणजे काही वस्तू अशा आहेत की ज्या आपण कालांतराने किंवा काही वेळातच आपण फेकून देतो, ठीक आहे, किंवा वापरत नाहीत. तर अशा गोष्टींचा आपण कमीत कमी वापर करून किंवा अशा गोष्टींना काहीतरी बायपास करून दुसऱ्या अशा गोष्टी ज्या आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो आणि ज्यामुळे निसर्गाला जास्त हानी होऊ शकत नाही अशा गोष्टींचा आपण वापर केला पाहिजे. आणि या गोष्टीचा अभ्यास करणं की आपण कुठल्या गोष्टी वापरू शकतो की ज्यामुळे आपण निसर्गाची थोडीफार मदत करू शकतो. ठीक आहे ना. मग अशा गोष्टींचा अभ्यास ज्यावेळेस तुम्ही करता
that study is called as research. Our next topic is regulation and public awareness. This is 7th principle of solid waste management. It is regulation and public awareness. Following the law and rules related to waste management and motivating others to do the same. आता ह्या काही गोष्टी ज्या आहेत ना, की ज्या गव्हर्नमेंटनी खूप अभ्यासपूर्वक आपल्याला सगळ्यांना लादलेले आहेत काही नियम, तर ते नियम का लावलेले आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. आणि ते नियम जे गव्हर्नमेंटने आपल्याला लावून दिलेले आहेत कशासाठी, तर वेस्ट मॅनेजमेंटसाठी. आणि आपल्या सगळ्यांना आपण आपल्या मित्रमंडळींना आपण समजून सांगितलं पाहिजे की हे जे गव्हर्नमेंटने नियम लावून दिलेले आहेत, काही गोष्टी वापरू नका किंवा काही गोष्टी पुनर्वापर करा, तर या गोष्टींचा आपण सगळ्यांनी महत्त्व समजून घेतलं पाहिजे आणि एकमेकांना ते पटवूनही दिलं पाहिजे. आणि यामुळे तुम्ही मोटिवेट जर केलं दुसऱ्यांना, तर जास्तीत जास्त आपण पृथ्वीचं बचाव करू शकतो. आणि जे काही ज्या लोकांमध्ये या गोष्टीबद्दल माहिती नाही आहे की निसर्गाचा समतोल जर आपल्याला राखायचा असेल, तर आपल्याला प्लास्टिकचा कमीत कमी वापर केला पाहिजे, थर्माकोलचा कमीत कमी वापर केला पाहिजे. जसं आपले कालच गणपती विसर्जन केलेलं आहे. आपल्यापैकी भरपूर जणांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या वापरल्या आहेत आणि 10 दिवसानंतर आपण त्याचं विसर्जन करतो आहे. पण हे विसर्जन ज्यावेळेस केलं जातं गणपती बाप्पाचं, आपण 10 दिवस या बाप्पाची खूप मनोभावे पूजा करतो आणि 10 दिवसानंतर आपण ज्यावेळेस ह्या गणपतीला पाण्यामध्ये आपण बुडवतो आणि बुडवल्यानंतर ती मूर्ती जी आहे तर आपण महानगरपालिकेला आपण ती दान करून देतो, बरोबर की नाही. पण मग ते लोक जे आहेत महानगरपालिकेचे लोक, आपण दान केलेल्या मूर्तीचं काय करत असतील बरं, तर ते सगळेजण आपण दान केलेल्या मूर्तीला त्यांच्या गाडीमध्ये भरतात आणि शहराबाहेर एखादा खड्डा करून त्याच्यामध्ये आपल्या ह्या मूर्त्या डंप करून टाकतात. मग ज्यावेळेस ते त्या मूर्त्या त्या खड्ड्यामध्ये टाकतात, त्यावेळेस आपल्या ह्या POPच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ज्या आहेत, यांचे काहींचे हात तुटतात, काहींचे कान तुटतात. तर मग विद्यार्थी मित्रांनो, एक सरासर विचार करण्याची गोष्ट आहे की आपण 10 दिवस जो बाप्पा खूप मनोभावाने ज्याची पूजा करतो, मनोभावाने त्याला प्रार्थना करतो की आपल्याला यश, सुख, संपत्ती प्राप्त करून दे. पण 10 दिवसानंतर आपण त्या गणपती बाप्पाचे जी हाल होतात, तर ते होऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, आपल्या शाळेमध्ये इको फ्रेंडली गणपती म्हणून खूप छान कार्यशाळा घेतली जाते, ज्यामध्ये तुम्हाला गणपती बनवायला शिकवलं जातं. आणि मग तोच गणपती तुम्ही छान कुंडीमध्ये किंवा बादलीमध्ये ठेवून जर त्याच्यावर पाणी टाकलं, तर अवघ्या 10 ते 12 तासामध्ये तो गणपती पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून जातो आणि त्याची माती जी आहे ती खाली डिपॉझिट होते. वरचं पाणी ओतून दिल्यानंतर खालची ही जी माती आहे ही कुंडीमध्ये टाकायची आणि मग याच्यामध्ये छान एखादं रोप लावायचं आणि यामध्ये थोडी शेतातली काळी मातीसुद्धा टाकायची, म्हणजे जो कुठलंही रोप तुम्ही लावणार आहात ते छान उगवतं. मग हे आपल्याला इको फ्रेंडली आपण फक्त करतो, पण हे प्रॅक्टिकलीसुद्धा आपण इम्प्लिमेंट केलं पाहिजे. चिल्ड्रन, whenever any accident take place or any natural calamity occurs or any disaster occur, the victim should be safe. So the basic medical treatment which is given before the arrival of doctor is called as first aid. But now let us see first aid to disaster victim. म्हणजे जिथे डिझास्टर झालेलं आहे तिथे जे बळी पडलेले लोक आहेत त्यांना फर्स्ट एड द्यायची, ती कशी बघा. मग यासाठी आपल्याला द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड इज टू प्रिव्हेंशन ऑफ डेथ अँड प्रिव्हेंटिंग डिट्रिओरेशन ऑफ हेल्थ अँड स्टार्टिंग द प्रोसेस ऑफ रिहॅबिलिटेशन. म्हणजे तिथे जे लोक आहेत की ज्यांना डिझास्टरला फेस केलेलं आहे त्या लोकांना सेफ जागी हलवून त्यांना काही लागलं आहे का नाही ते पाहून त्यांच्यावर उपचार करून त्यांना पुन्हा रिहॅबिलिटेट करणं, म्हणजे त्यांचं जे जीवन आहे ते सुरळीत करून देणं. तितक्या प्रमाणात नाही जितक्या अगोदर होतं, पण थोड्याफार प्रमाणात.
So it is done by government and we all normal people. Now let us see some basic principles of first aid. Life and rescue citation A, B, C. Here A means airway. If the victim has difficulty in breathing, the head should be held in the backward, sloping and position of the chin should be raised to the that of respiration. Passage remain open. म्हणजेच अशा वेळेस एखादा व्यक्ती बेशुद्ध पडला आहे आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय असं लक्षात आल्यावर त्याच्या मानेच्या खाली हात घालावा आणि त्याची मान थोडी वर उचलावी, म्हणजे त्याचं डोकं खालच्या दिशेने राहील स्लोपिंगमध्ये आणि त्याची जी विंड पाईप आहे, घशामध्ये दिसणारा जो पार्ट आहे तो सरळ होईल आणि मग त्याला रेस्पिरेशन करायला सोपं जाईल. ABCD मधला B. ब्रीथिंग. If breathing has stopped, the victim should be given artificial ventilation by mouth to mouth resuscitation. म्हणजे जर जो विक्टीम आहे त्या विक्टीमने श्वास घ्यायला बंद केलेला आहे, त्याचा श्वास थांबलेला आहे, मग अशा वेळेस तुम्ही अशा व्यक्तीच्या तोंडामध्ये तुमच्या तोंडाने हवा फुंकून विक्टीमचं फुफ्फुस चालू करण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये जर त्यांनी श्वास घ्यायला सुरुवात केली तर तो विक्टीम जिवंत राहू शकतो. आणि ABCD मधला C आहे सर्क्युलेशन. इफ द विक्टीम इज अनकॉन्शियस then after giving mouth to mouth respiration twice, the heart should be pressed down hard by pressing the chest with both the palms. Then these two actions should be repeated alternately about 15 times. This is called as cardiopulmonary resuscitation, that is called as CPR. It helps to bring the सर्क्युलेशन बॅक टू नॉर्मल. म्हणजे अशा वेळेस तुम्ही माउथ टू माउथ रेस्पिरेशन दिल्यानंतर 2 वेळेस ते द्यायचं आहे माउथ टू माउथ रेस्पिरेशन, आणि त्याच्यानंतर दोन्ही हातांनी गुडघ्यांवर बसून दोन्ही हातांनी त्या व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागी दाबायचं आहे काउंटनी, आणि असं प्रकार तुम्हाला 15 वेळेस करायचं आहे. हे ज्यावेळेस तुम्ही करता या प्रोसिजरला म्हणतात कार्डिओपल्मनरी रेस्क्युसिटेशन म्हणजेच CPR, आणि यामध्ये त्या व्यक्तीचं रेस्पिरेशन नॉर्मल व्हायला मदत होते आणि तो व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकतो. सो दिस इज ABC ऑफ फर्स्ट एड. नेक्स्ट पॉईंट इज हाऊ टू ट्रान्सपोर्ट विक्टीम ऑर पेशंट. म्हणजे एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा डिझास्टर झालेला आहे आणि तिथून जो विक्टीम आहे किंवा पेशंट आहे त्याला सुरक्षित ठिकाणी तुम्हाला हलवायचं आहे, तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर त्या कुठल्या कुठल्या त्या आपण पाहूया. दिस इज क्रॅडल मेथड. इट इज युजफुल फॉर चिल्ड्रेन अँड अंडरवेट विक्टिम्स. म्हणजे विक्टीम जर खूप कमी वजनाचं असेल किंवा लहान मुलं असतील तर तुम्ही क्रॅडल मेथडनी त्या विक्टीमला एका जागेवरून दुसऱ्या जागी सुरक्षित ठिकाणी पोहोचवू शकता. सेकंड वन इज कॅरिंग पिगी बॅक. युजफुल फॉर कॅरिंग पेशंट हू आर अनकॉन्शियस. म्हणजे बेशुद्ध पडलेले पेशंट असतात, त्या पेशंटला एका जागेवरून दुसऱ्या जागी जर तुम्हाला न्यायचं असेल तर ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे. यामध्ये पेशंटचे दोन्ही पण हात बांधून घ्यायचे आहेत आणि मग त्या पेशंटचे दोन्ही हात आपल्या गळ्यामधून आपल्या चेहऱ्याच्या पुढे घ्यायचे आहेत. म्हणजे तो व्यक्ती आपल्या पाठीवर उचलला जातो आणि त्याचे दोन्ही पाय व्यवस्थित पकडले की हात बांधल्यामुळे त्याला स्वतःचा सपोर्ट राहतो की तो पडणार नाही आणि पाय तुमच्या हातात असतात. सो दिस इज कॉल्ड ॲज कॅरिंग पिगी बॅक. These are students from 9th standard and it is shooted 4 years before. This is human crutch method. If one of the leg is injured, the victim should be supported with minimum load on the other leg. So
म्हणजे जर एखाद्या पायाला इजा झाली असेल आणि तो व्यक्ती मोकळेपणाने एकटा चालू शकत नसेल तर त्याच्या इजा झालेल्या पायावर जास्त वजन न देण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने विक्टिमला सपोर्ट देऊन एका जागेवरून दुसऱ्या जागी शिफ्ट करू शकता. पुलिंग और लिफ्टिंग मेथड. दिस इज यूजफुल टू कॅरिंग an unconscious patient through a short distance. म्हणजे जर एखादा बेशुद्ध पडलेला पेशंट असेल आणि त्याला तुम्हाला उचलणं शक्य नसेल तर छोट्याशा डिस्टन्समध्ये तुम्ही त्या व्यक्तीला या पुलिंग मेथडनी एका जागेवरून दुसऱ्या जागी इझिली ओढू शकता. हा डेमो तुमच्यासारख्याच 9वीच्या विद्यार्थ्यांनी 4 वर्षापूर्वी दिलेला आहे. ओके. इट इज कॅरिंग ऑन 4 हँड चेअर. यामध्ये 2 विद्यार्थिनींनी त्यांच्या दोघींच्या 2-2 म्हणजे 4 हातांनी एक चेअर तयार केली आहे आणि त्या चेअरवर या विद्यार्थिनीने बसायचं आहे. पण ती घाबरते आहे, तिला तिच्या मैत्रिणींवर भरोसा नाही आहे, पण तरीही ती बसलेली आहे आणि पुढे व्यवस्थितरित्या तिला एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवलं आहे. हे डेमो का घेतले होते तर जी घटना घडते तर ही फक्त तिथे मुलंच असतील असं नाही. मग मुली असल्यावर मुलींनी त्यावेळेस कसं रिॲक्ट केलं पाहिजे तर अशा प्रकारे मुली पण एखाद्या पेशंटला एका जागेवरून दुसऱ्या जागी सुखरूप पोचवू शकतात. ओके. द सेम डेमो इज गिवन. दिस इज यूजफुल वेन सपोर्ट इज नीडेड फॉर द पार्ट बिलो वेस्ट. म्हणजे कमरेपेक्षा खालचा भाग जर निकामी झाला असेल किंवा त्रास होत असेल तर अशा व्यक्तीला एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवण्यासाठी हे कॅरिंग ऑन 4 हँड चेअर वापरलं जातं. आणि मेथड यूज्ड बाय द फायर ब्रिगेड. म्हणजे जर आग लागली असेल आणि तिथे कुणी अटकलेलं असेल तर त्या व्यक्तीला व्यवस्थित उचलून सुखरूप जागी नेण्याचं फायर ब्रिगेडचे लोक जे आहेत ते कामं करतात, तर ते असे उचलतात. दिस वन इज कॅरिंग ऑन 2 हँड चेअर म्हणजे दोघांच्या हाताच्या मदतीने, आणि ही आहे पुलिंग मेथड. विद्यार्थिनींनी बघायचं आहे की बघा विद्यार्थिनीसुद्धा खूप छान पद्धतीने ओढू शकतात, एखाद्याला जीवनदान देऊ शकतात.